गेल्या आठवड्यात मी गिव्ह अवे विनर अनाउन्स केला होता आणि खरं सांगू का विनर अनाउन्स केल्यानंतर मला सगळ्यात जास्त एक्साइटमेंट कशाचं होतं माहिती आहे का? त्यांच्यासाठी गिफ्ट घेण्याचं. मी काही गिफ्ट्स तर सिलेक्ट करून ठेवली होती, पण शेवटी असं काही झालं की मला माझा पूर्ण डिसिजनच बदलावा लागला आणि आता मी विनरला गिफ्ट नेमकं काय देणार आहे, हे आजच्या व्हिडिओमध्ये सांगते. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा. तर मागच्या आठवड्यात आपण गिव्ह अवेचे विनर अनाउन्स केले होते आणि विनर अनाउन्स केल्यानंतर मला खरंच खूप छान वाटत होतं. कारण गिव्ह अवे माझ्यासाठी फक्त एक गिफ्ट देण्याचा भाग नव्हता. तुम्ही माझ्या चॅनलला इतके प्रेम देता, माझे व्हिडिओ पाहता, कमेंट्स करता, माझ्यासोबत कनेक्ट होता. त्यामुळे माझ्याकडून तुमच्यासाठी एक छोटासा थँक यू म्हणून हा गिव्ह अवे होता आणि म्हणून विनरसाठी काहीतरी छान गिफ्ट द्यायचं असं मी ठरवलं होतं. पण विनर अनाउन्स केल्यानंतर पुढचा आठवडा कसा गेला मला समजलंच नाही. या आठवड्यात ऑफिसचं खूप जास्त काम होतं. ऑफिसचं काम, घर, मुलं आणि त्यासोबत YouTube हे सगळं मॅनेज करताना गिफ्ट सेंड करण्यासाठी मला वेळच मिळाला नाही. आणि मनात सतत एक गोष्ट होती, की अरे देवा गिव्ह अवेचं विनरचं गिफ्ट अजून पाठवायचं आहे. कारण मला ते उशिरा पाठवायचं नव्हतं. पण काही गोष्टी मनात असूनही त्या लगेच करता येत नाहीत. आणि अजून एक गोष्ट होती, की आपले जे गिव्ह अवेचे विनर्स आहेत, ते वेगवेगळ्या ठिकाणी आहेत. कोणी पंजाबमध्ये आहेत, कोणी नाशिकमध्ये, कोणी बीडमध्ये, तर कोणी कोल्हापूरमध्ये. म्हणजे प्रत्येकाला गिफ्ट पाठवायचं म्हणजे ते पॅक करायचं, कुरिअर करायचं आणि तिथे ते व्यवस्थित पोहोचतं की नाही हे सुद्धा पाहायचं. आणि समजा आपण एखादं स्पेसिफिक गिफ्ट पाठवलं, पण त्यांना ते आवडलं नाही किंवा काही रिप्लेसमेंटची गरज पडली, तर पुन्हा ती सगळी प्रोसेस करावी लागणार होती आणि मला वाटलं गिफ्ट देताना विनरला आनंद मिळायला हवा. त्यांना म्हणजे असं अ, नको बाबा, की आपल्यामुळे ते काही खराब गिफ्ट वगैरे पोहोचलं, तर परत त्यांच्या डोक्याला हेडॅक वगैरे होईल, असं मला सतत वाटत होतं आणि इथेच मला थोडासा विचार करावासा वाटला. आपण कोणाला गिफ्ट देतो तेव्हा आपण आपल्या आवडीच्या वस्तू निवडतो. आपल्याला वाटतं हे छान आहे, हे युजफुल आहे, हे त्यांना आवडेल. पण खरंच समोरच्या व्यक्तीला तेच आवडेल असं नसतं. हा प्रश्न माझ्या मनात आला. याच्यावर मी खूप विचार केला. मी विनरसाठी गिफ्ट सिलेक्ट करण्यापेक्षा त्यांनाच त्यांच्या आवडीचं गिफ्ट निवडायला दिलं तर? त्यांना जे खरंच हवं आहे, जे त्यांच्या उपयोगाचं आहे किंवा जे ते स्वतःसाठी खूप दिवसापासून घ्यायचा विचार करत आहेत, ते त्यांनी स्वतःच घेतलं तर आणि मग एक डिसिजन घेतला. विनरसाठी काय गिफ्ट द्यायचं हे आम्ही आधीच ठरवलं होतं आणि त्याच्यामध्ये 5 ज्या बेस्ट गिफ्ट होते ते आम्ही सिलेक्ट करून ठेवले होते आणि ठरवलं होतं विनर जेव्हा अनाउन्स होईल त्यावेळी त्या गोष्टी आपण त्यांना देऊ. खूप विचार करून त्या गोष्टी आम्ही सिलेक्ट केल्या होत्या. त्या खूप युजफुल सुद्धा आहेत. आपल्या डेली लाईफमध्ये त्यांचा खूप यूज झाला असता. त्या काय आहेत ते तुम्हाला मी पुढे दाखवतेच. सुरुवातीला हे सगळे गिफ्ट सेंड करायचाच प्लॅन होता. पण परत मनात विचार आला, की जर गिफ्ट व्यवस्थित त्यांच्यापर्यंत नाही पोहोचलं, काही रिप्लेसमेंट करायची वेळ आली, तर परत तीच प्रोसेस पुन्हा करावी लागली असती आणि याच्यामध्ये बराच वेळ गेला असता आणि थोडासा म्हणजे त्रास सुद्धा झाला असता. त्यामुळे एक डिसिजन घेतला आम्ही, की गिफ्ट सेंड करण्याऐवजी आपण त्या बदल्यात Amazonचं गिफ्ट वाउचर त्यांना देऊ. आम्हाला असं वाटलं, की हा ऑप्शन खूप प्रॅक्टिकल आहे. कारण आता विनरला माझ्याकडून एखादी स्पेसिफिक वस्तू मिळणार नाही, तर त्यांना स्वतःच्या आवडीचं गिफ्ट निवडण्याचं फ्रीडम मिळणार आहे. आणि हॉनेस्टली मला हा विचार जास्त आवडला. कारण शेवटी गिफ्ट माझ्या आवडीनुसार नसून त्यांच्या आवडीनं असणं जास्त महत्त्वाचं आहे. म्हणून शेवटी आम्ही ठरवलं, की हे सगळे गिफ्ट सेंड करण्यापेक्षा विनरला त्यांच्या आवडीचं गिफ्ट घेता येईल असं काहीतरी देऊया आणि म्हणून आम्ही यावेळी विनर्सला Amazon गिफ्ट व्हाउचर देणार आहोत आणि आजच आपल्या सगळ्या गिव्ह अवेचे जे विनर्स आहेत त्यांच्याजवळ हे Amazon गिफ्ट व्हाउचर पोहोचणार आहे. सगळ्या व्ह्यूअर्सना मला हे सांगायचं आहे, की हा आपला चॅनलवरचा पहिलाच गिव्ह अवे होता. त्याच्यामुळे हा आमच्यासाठी सुद्धा नवीनच होता आणि याच्यातून खूप काही आम्हाला सुद्धा शिकायला भेटलं. माझ्या गिव्ह अवे विनर्सला एक गोष्ट सांगावीशी वाटते. गिफ्ट पाठवायला मला थोडासा उशीर झाला आहे. त्यासाठी खरंच सॉरी. पण मला काहीतरी घाईघाईत करून द्यायचं नव्हतं. मला असं गिफ्ट द्यायचं होतं ज्याचा त्यांना आनंद होईल आणि आता तुम्ही तुमच्या आवडीचं काहीतरी घेताय आणि ते तुम्हाला आवडतं, तर मला त्याहून जास्त आनंद होईल.
तर हा सगळा डिसिजन घेण्याआधी आम्ही बरंच सर्च केलं होतं, की कोणते प्रॉडक्ट आपल्याला गिफ्ट म्हणून देता येतील आणि बराच वेळ त्याच्यासाठी दिला होता. त्याच्यातून बेस्ट असे 5 आम्ही प्रॉडक्ट काढले होते, जे गिफ्टमध्ये पाठवणार होतो. पण शेवटी डिसिजन बदलला आणि आता Amazon गिफ्ट व्हाउचर देत आहे. तर मी तुम्हाला दाखवते कोणते गिफ्ट्स आम्ही सिलेक्ट केले होते. तर इथे पहिला गिफ्ट ऑप्शन आम्ही हा इलेक्ट्रिकल ब्लेंडर होता आणि याचा ज्यूस, स्मूदी वगैरे बनवायला यूज झाला असता. त्यानंतर हे इलेक्ट्रिक हँड मिक्सचर होतं, जे की केक वगैरे बनवताना उपयोगी येतं. त्यानंतर हे इलेक्ट्रिक मिनी ग्राइंडर होतं, जे किचनमध्ये मल्टीपर्पजसाठी यूज झालं असतं. त्यानंतर एक इलेक्ट्रिक कॅटल सुद्धा आम्ही गिफ्टमध्ये पाहिली होती. आणि शेवटी हे इलेक्ट्रिकल चॉपर सुद्धा गिफ्ट ऑप्शनमध्ये ठेवलं होतं. याचा किचनमध्ये खूप उपयोग होतो. मी स्वतः हे यूज करते आणि व्हेजिटेबल्स कट करायला खूप उपयोग होतो याचा. तर गिफ्टसाठी हे आम्हाला 5 बेस्ट ऑप्शन वाटले होते आणि तेच ॲज अ गिफ्ट म्हणून आम्ही तुम्हाला सेंड करणार होतो. म्हणजे खरंच आम्ही पूर्ण प्लॅनिंग केली होती, पण शेवटी आम्हाला वाटलं, की आपण एवढं विचार करून विनर्सला आवडेल असे आपण एक्झॅक्टली सांगू शकत नाही. त्याच्यामुळे मग पूर्ण हा डिसिजन आम्ही चेंज केला. पण याच्यावरती बराच विचार केल्यानंतर आता फायनल डिसिजन घेतला आहे, की Amazonचं गिफ्ट व्हाउचरच आम्ही तुम्हाला देणार आहे आणि आजच ते तुम्हाला भेटेल. आणि ज्यांनी यावेळी गिव्ह अवे जिंकला नाही किंवा ज्यांना पार्टिसिपेट करायला जमलं नाही, त्यांनी अजिबात डिसअपॉइंटेड होऊ नका. कारण हा आपला पहिला गिव्ह अवे होता. असे अजून किंवा यापेक्षा अजून चांगले गिव्ह अवे आपण पुढे सुद्धा घेऊन येणार आहे. त्याच्यामुळे आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या. कारण तुम्ही माझ्या चॅनलला जो सपोर्ट देता ना, तो माझ्यासाठी कोणत्याही गिफ्टपेक्षा मोठा आहे. तुमचे कमेंट्स, तुमचे मेसेज, तुमचं प्रेम हे सगळं माझ्यासाठी खूप स्पेशल आहे. आणि माझ्या या छोट्याशा जर्नीमध्ये तुम्ही माझ्यासोबत आहात यासाठी तुमच्या सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद. तुम्हाला आमचा हा Amazon गिफ्ट व्हाउचर देण्याचा डिसिजन कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि आपले जे गिव्ह अवेचे विनर्स आहेत त्यांना आपल्या या गिव्ह अवेमध्ये पार्टिसिपेट करून कसं वाटलं, त्यांचा एक्सपिरियन्स कसा होता, हा मला कमेंट करून नक्की सांगा. तुमचा सर्व एक्सपिरियन्स कमेंटमध्ये वाचायला मला खूप आवडेल. आणि असेच माझ्या रिअल लाईफमधले वर्किंग मॉम ब्लॉग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझ्यासोबत या जर्नीमध्ये नक्की भाग घ्या. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.